तो हेलो बच्चों, गुड मॉर्निंग। तो एक और पेपर के साथ हम हाजिर होते हैं। आज हमारा ये 6वीं का समाजशास्त्र का पेपर है। मतलब इतिहास भूगोल इसके अंदर सब है। इसके कुछ क्वेश्चन आंसर भी हैं और बाकी ये क्वेश्चन आंसर आपको पीडीएफ के साथ मिल जाएंगे, जैसे बड़े बड़े जो क्वेश्चन दिए गए उसके। तो अभी पहला इसमें क्वेश्चन दिया है कि कनिष्काचा राज दरबारात डॅश हा प्रसिद्ध वैद्य होता। कोण होता? चरक नावाचा वैद्य प्रसिद्ध होता। फिर मुजिरस हे त्या कालिकत महत्वाचे बंदरगाह डॅश राज्यात होता। तो कौन से राज्य में था? चेर राज्य में था वो। ठीक है। फिर रामायण हा महाकाव्य वाल्मिकी ऋषी यांनी रचला होता। तो वाल्मिकी व्यवस्थित नाव लिहायचं आहे। प्राचीन काळात महाराष्ट्रातील मुंबईजवळ, तो मुंबई में कौन सा था? सोपारा, ये महत्वाचे बंदरगाह है। फिर कर्नाटक में बदामी, ये शहर चालुक्य की राजधानी होती। त्याच्यानंतर जोड्या लावा सुमिकचा येणार सातवाहन राजा, विंध्यशक्ती वाकाटाका पहिला पुलकेशी चालुक्य होता। दंतीदुर्ग राष्ट्रकूटचा होता। एक वाक्यात उत्तरे लिहामध्ये आहे, प्राचीन भारतातील आर्य महाकाव्य कोण होता? रामायण होता। वीणावादनमध्ये प्रसिद्ध समुद्रगुप्त होता। सातवाहन राजा म्हणजे त्याच्या नावाचा आधी कोणाचा? तर ते गौतमीपुत्र होते आणि दुसरं ते आईचे नाव, ठीक आहे, कोणाचे नाव? आईचे नाव काय करत होते? लावत होते। संगम म्हणजे काय? आता संगम म्हणजे इथे थोडा चुकलेला वाटतंय की प्राचीन भारतातील शुद्ध आणि प्राचीन भाषा पण असू शकतो, किंवा संगम म्हणजे दुसरा थोडा गाईडमध्ये शोधायचं, तरी मी उत्तर पाठवेल तुम्हाला। महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा कोणती होती? पाली भाषा होती। आता बाकी हे मोठे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला पीडीएफमध्ये लिंकमध्ये भेटून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता। जसं आहे भगवद्गीतेची कोण संदेश दिलेला आहे, म्हणजे भगवद्गीतामध्ये कोणता संदेश आहे, काय दिलेलं आहे? जसं भगवद्गीता आपल्याला सांगते की बाबा हिंसा वगैरे करायची नाही, सगळ्यांना एक समान समजायचं। आता समुद्रगुप्त वीणा वादनाचा प्रवीण होता, हे कशावरून सिद्ध झाला? काय तुम्हाला माहीत होता समुद्रगुप्तबद्दल? रेशमी मार्गाविषयी माहिती लिहा। तर रेशमी मार्ग, जसे बाहेरचे लोक रेशमचे कपडे वगैरे विकायला इकडे यायचं, धागे वगैरे, म्हणून त्याला रेशमी मार्ग म्हणायचे। महेंद्रवर्मनची कामगिरी, तर हे पण महेंद्रवर्मनची कामगिरी तुम्हाला मी व्हॉट्सअप करेल। नागरिकशास्त्रामध्ये दिला भारताचा प्रमुख डॅश म्हणजे कोण होता? मुंबई हा महानगरपालिकाचा स्थापना आला। आता पुढे दिलेलं इकडे आपल्याला महाराष्ट्र संध्या डॅश जिल्हा आहे। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक पंचायत समिती बनवल्या गेल्यात। आता एका वाक्यात आहे की किती दिवसाचा कार्यक्रम असतो? तो 5 वर्षाचा कार्य असतात। कुठल्याही पंचायत समितीचा कार्य 5 वर्षाचा। कोण चालवतो? ते पण आपल्याला जिल्हाधिकारी मुख्य असतो। ग्रामपंचायतचं कामे लिहा। तर ग्रामपंचायतचे कामे काय तुम्हाला सगळं पीडीएफमध्ये भेटेल, की जसं पाणी पुरवठा, वीजली पुरवठा, रस्त्याची साफसफाई, बांधकाम वगैरे नगरपंचायत करतो। त्याच्यानंतर भूगोलाचं आहे। भूगोलमध्ये पण सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला, रिकामा जागा आहे वगैरे आहे। जसं रिकामा जागामध्ये शिला आवरण म्हणजे कणखर व मऊ याचे बनलेलं असतात। त्याच्यानंतर दिलेलं पाणी हे शेतीसाठी व्यावसायिक असतात, नैसर्गिक, आणि पृथ्वीवर जमिनीचं प्रमाण जे आहे 29% आहे आणि खडकावर चुलीचं संस्थापक इंधनमध्ये वापरल्या जातात। निसर्गावर आधारित जे व्यवसाय असतो त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतात। बाकी इथे दिलेलं एका वाक्यात उत्तरे तुम्हाला, जसं दगडी कोळसा आहे प्रमुख कुठे वापरला जातो ते तुम्हाला पीडीएफमध्ये भेटेल। कोणत्या व्यवसायाला प्राथमिक? जसं निसर्गातून प्राप्त झालेले जेवढी वस्तू आहे, जसं शेती करणे, दूध काढणे, ठीक आहे, हे खनिज प्रामुख्याने कुठे आढळतो? जमिनीत आढळतो, हे पण आहे। शिलावरणचे कसे बनलेले असतात ते, खडकाचे प्रकार कोणते आहे, ठीक आहे, ते पण तुम्हाला पीडीएफमध्ये भेटेल। त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की स्तरीय खडकांचे प्राथमिक खडक असे म्हणतात। का म्हणतात ते योग्य ते लिहायचं आपल्याला। प्ल्युमिक खडक सच्छिद्र असतो, काय आहे ते? चून खडका व सी खडकामध्ये फरक काय ते? मग थोडक्या उत्तर दिलेलं आहे की वनामधून कोणत्या उत्पादन मिळतात? मग ते वनामधून कोणत्या उत्पादन मिळतात? वनामधून बोललेलं आहे, तर वनपासून काय काय भेटतं आपल्याला ते। महाराष्ट्रातील कोणते 4 जलविद्युत केंद्र कुठले आहेत, ते कोणते आहेत त्याचे नाव लिहायचे। ऊर्जा साधनाची गरज का असतो?
तर हे आपल्याला PDF सगळं उत्तर भेटेल तुम्हाला। तर असे सगळं PDF तुम्हाला मी लिंकवर पाठवणार। ते PDF तुम्ही बघू शकतात की सगळे उत्तर तुम्हाला दिलेले आहेत। थोडक्यात उत्तरे, मोठे, रिकामा जागा सगळं व्यवस्थित लाईनला लावलेलं आहे। ते उत्तर बघून तुम्ही पाठांतर करायचं। ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।